धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत जनावरांच्या खरेदी विक्रीवर तात्पुरती बंदी, महिनाभर बाजार राहणार बंद। धुळे जिल्ह्यातील पशुपालक, शेतकरी आणि गुरांच्या व्यापाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सध्या शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून त्यामुळे निर्माण होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। बाजार आवारातील कामकाज सुरळीत चालावे या उद्देशाने 27 एप्रिल पासून ते 28 मे पर्यंत बाजार समितीच्या आवारातील बैल, गाय, वासरू आदी सर्व प्रकारच्या जनावरांचे खरेदी विक्री व्यवहार पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत। या निर्णयामुळे महिनाभर जनावरांचा बाजार भरणार नाही। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या नियमनाखालील शेतमालाची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याने बाजार आवारात वाहनांची आणि शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे। यामुळे वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन दैनंदिन कामकाजात अडथळे येत होते। यावर तोडगा काढत कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने प्रशासनाने जनावरांचा बाजार तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार 27 एप्रिल 2026 ते 28 मे 2026 या एक महिन्याच्या कालावधीत बाजार समितीच्या आवारात बैल, घोडा, गाय आणि वासरू यांसारख्या कोणत्याही जनावरांचे खरेदी विक्रीचे व्यवहार होणार नाहीत। या काळात कोणत्याही पशुपालक, शेतकरी किंवा परवानाधारक व्यापाऱ्यांनी आपली जनावरे विक्रीसाठी बाजार समितीत आणू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत। सर्व संबंधितांनी या निर्णयाची नोंद घेऊन बाजार समिती प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सभापती यशवंत दामू पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे। धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे।